नमस्कार मित्रांनो, तुहिरे माझा मितवा मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी आणि अर्णव ताईच्या रूमवर आलेली असतात आणि ताई आणि तिच्या बाळासाठी ते छान असे डेकोरेशन करत असतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की वाव सर, हे वेलकमचं टॅग खूप मस्त दिसतंय. बघा, ताईला हे सगळं बघून इतकी खुश होऊन जाणार आहे ना की खरंच तिला खूप मजा येईल. तेव्हा अर्णवचं तोंड मात्र गप्पच असतं. ईश्वरी विचारते की सर, काय झालं, तुम्ही असे चेहरा पाडून का आहात? तेव्हा अर्णव म्हणतो, मिस इंदोर, जर हे सगळं ताईला आवडलं नाही तर आपण काय करायचं? म्हणजे ती जर नाराज झाली तर? तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, डोंट वरी, असं काहीही होणार नाही आहे. ताईला हे सगळं डेकोरेशन ना फार आवडणार आहे, बघा तुम्ही. आणि हे सगळे खेळणं ना सर, लहानपणीसारखं हे पिगी बँक बघून ना मला माझं लहानपण आठवलं. आणि बघा ना, किती छान दिसतं हे सगळं. तेव्हा यातून लाईट तरी बघा किती छान येते. सरांना, सर तुम्हाला माहिती आहे हे सगळं ना ताईला खूपच आवडणार आहे आणि तिचं बाळ हे बघून तर खूपच खुश होणार आहे. त्यावेळेला मग अर्णव म्हणतो की मिस इंदोर, अजूनही तू लहानच आहेस. तू मोठी कुठे झाली आहेस? ही खेळणी तुला आवडणारच, कारण अजूनही तू लहान आहे. असं म्हटल्याबरोबर इथे आता अर्णव तिच्याकडे बघतच बसतो. ईश्वरी म्हणते की सर, अच्छा झोकता हां. मग नंतर एक 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 करून सगळी खेळणी ईश्वरी काढत असते आणि म्हणत असते की सर, आपण नाही खेळणी इथे सजवूया. आता ते दोघंजणही प्लॅनिंगप्रमाणे सगळं काही ठेवत असतात. तेव्हा ईश्वरी ही बाळाच्या पाळण्याला मंकी म्हणजेच माकड लावत असते आणि म्हणत असते की इथे हे छान वाटणार आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की नो मिस इंदोर, हे इथे टेबलवर ठेव, तिथे ते चांगलं वाटेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर, हे बघा, हे इथे आपण ठेवूया. तेव्हा अर्णव एका एका ठिकाणी बाकीची सगळी खेळणी सेट करून ठेवत असतो. ईश्वरी म्हणते की बघितलं का, हे खेळणं कसं आहे, टाकू का तुझ्या अंगावर? तेव्हा ईश्वरी लगेच घाबरते आणि म्हणते की बापरे, हे तर जामच डेंजर आहे. नंतर मग ईश्वरी म्हणते, हा पॅन्डा आहे ना, हा पॅन्डा आपण इथे लावूया, म्हणजे कसं आहे ना, छान दिसेल हो ना. आणि झेब्रा त्या टेबलवर, असं म्हणून सगळीकडे ते खेळणी व्यवस्थितपणे लावून ठेवत असतात. नंतर आता हे सगळं होत असताना ईश्वरी अर्णव अगदी मनापासून सगळी खेळणी सेट करतात. ईश्वरी आता म्हणत असते की अर्णव सर बघा, आणि हे हे जे आपण नवीन खेळणं आणलं ते कुठे लावूया? असं म्हणून ते सगळी रूम अगदी छानपैकी डेकोरेट करून ठेवत असतात. तर नम्रताला टेन्शन आलेलं असतं की इन्स्पेक्शनवाले माणूस आले तर नेमकं काय करायचं. तेवढ्यातच मग ती त्याला फोन करते आणि म्हणते की सर, तुमच्या लक्षात आहे ना, इन्स्पेक्शनवाले आले तर काय करायचं आहे? म्हणजे तुम्हाला इथे यायचं आहे वेळेवरती. मी तर पोचले आहे, पण तुम्ही कधी पोचणार आहात? तेव्हा तो म्हणतो की हो नम्रता, आय नो, मला पोचायचं आहे तिकडे. इनफॅक्ट मीच तर तुला काल सांगितलं होतं ना की उद्या वाले येणार आहेत. ती म्हणते की हो सर, म्हणूनच मी त्याची आठवण करून देण्यासाठी तुम्हाला कॉल केलेला आहे, जेणेकरून काहीच प्रॉब्लेम नको व्हायला. तेव्हा मग तो म्हणतो की हाव इट इज पॉसिबल? अगं, हे सगळं तुला समजत नाही आहे का? मी पण इथे जरा अडचणीत आहे, त्यामुळे मला जरा गडबड होते, पण मी येईन नक्की. ती म्हणते की सर, पण नक्की या तुम्ही, मला खूप टेन्शन येतं आहे, कारण मला ना त्या प्रेझेंटेशनमधलं वगैरे काहीही समजत नाही. कारण काय आहे ना, त्यातलं प्रेझेंटेशन, ते जे काही बोलणं आहे, कारण आपले मिल्कशेक्स आणि जे स्टार्टर्स आपण स्टार्ट केलेत त्यापासून आपल्याला जे काही आहे ते सगळं तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. तेव्हा मग तो म्हणतो की नम्रता, अगं सारखं सारखं तेच 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 काय बोलून दाखवतेस तू? आय नो, मला यायचं आहे आणि मी येईन, सो प्लीज तू त्यावरून ना सारखं मला बोलून दाखवू नको. ती म्हणते की सर, तसं नाही आहे, पण मी तुम्हाला एक आठवण करून देते आहे की तुम्हाला यायचं आहे, मला त्यातलं काही समजत नाही म्हणून. तेव्हा तो म्हणतो की ओके फाईन, मी पोहोचतो, तू आता मला सारखं तेच तेच बोलून दाखवू नको, चल. असं म्हणून तो फोन कट करतो. आता नम्रताला वाटतं की नेमकं सरांना काय झाले तरी काय, ते अशी चिडचिड का करतायत आज. तेव्हा ईश्वरी जे माकड असतं ते तिथे तिच्या बाळाच्या पाळण्याला लावून ठेवत असते आणि तिच्या झोक्या शेजारी ते सगळं असतं. तेव्हा ईश्वरी अर्णवला म्हणते की सर, हे बघा, हे मस्त दिसते. तेव्हा अर्णव म्हणतो की नो मिस इंदोर, हे इथे चांगलं नाही वाटणार आहे, हे आपण दुसरीकडे ठेवूया, म्हणजे कसं ते चांगलं वाटेल. ईश्वरी म्हणते की सर, अहो तुम्हाला समजतंय का, लहान बाळाच्या मनात काय असतं ते नेमकं. अहो, पाळण्याच्या शेजारी जर खेळणी दिसली ना तर कसं त्याला जरा बरं वाटतं ना, म्हणूनच आणा ते इथे ठेवा. तो म्हणतो की नो, पटकनच ते बेबीच्या अंगावर वगैरे पडलं तर, म्हणून नको, ते बाजूला ठेवून देऊया. ईश्वरी म्हणते की सर, तुम्ही ना प्रत्येक वेळेला आपली मनमानीच करत असता, नको, आणा ते इथे, मी ठेवते ते बाजूला. तेव्हा अर्णव काही ऐकत नसतो. तो म्हणतो की नो मी सिंदूर आण, इकडे आण. परंतु तेवढ्यातच आता ईश्वरी आणि अर्णव दोघांच्याही हातून ते खेळणं पडलेलं असतं. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, बघितलं, या गडबडीमध्ये हे खेळणं पडून गेलं ना. ईश्वरी आता म्हणायला लागते की सर, आता मी म्हणते तसं ऐकायचं, ओके? मला हे सगळं व्यवस्थित असंच हवं आहे आणि हे असंच लागणार आहे. अर्णव पण काही ऐकायला तयार नसतो, तो पण त्याच्या जिद्दीवरच असतो.
ईश्वरी म्हणते की सर हे असं लावलं ना की कसं बघा किती एकदम मस्त भारी बढिया दिसून येईल. तेव्हा ईश्वरी ते तिथे पुन्हा लावत असते. अर्णव म्हणत असतो की मिस इंदोर खरंच तू ना एका लहान मुलीसारखं करतेस सगळं आणि तशीच वागतेस. तेव्हा ईश्वरी म्हणते की मग तसंच करावं लागेल. आपण एका लहान मुलाची रूम डेकोरेट करतोय तर तसंच व्हायला नको का? आणि बघा ताईला आणि बाळाला हे बघून इतका इतका आनंद होईल ना, ते ना आपल्या मनातला सगळा काही राग असा पळवून लावतील आणि सगळं काही नीट होईल. अर्णवचा चेहरा मात्र पडलेला असतो. ईश्वरी म्हणते की सर काय झाले तुम्हाला रुसायला? सगळं काही होईल व्यवस्थित आणि तुमचा चेहरा तर बघा कसा झालेला आहे हे असं. तेव्हा मग अर्णवला ती म्हणते की काय करायचं आता? अर्णव म्हणतो की मला ना जरा गरम व्हायला लागले. तेव्हा ईश्वरी म्हणते की बरं ठीक आहे, तुम्हाला गरम होतं आहे ना, आपण एक काम करूया, आपण ना तुम्हाला सरबत देऊया म्हणजे कसं तुम्हाला बरं वाटेल. आता ईश्वरी आणि अर्णव ते मशीनने दोघंजणही फुगे फुगवत असतात. त्याला उकाडा वाटत असतो म्हणून कंटाळा येत असतो. ईश्वरी म्हणते की थांबा, तुम्हाला म्हणते ना मी तुम्हाला सरबतच करून आणून देते. तेव्हा अर्णव म्हणतो की नको राहू दे, मला काही नको, चल आपण तयारीच करूया. ईश्वरी म्हणते की सर अहो असे काय करताय, घ्या ना, उकाळा लागलाय तर तुम्हाला सरबत प्यावंच लागेल. तेव्हा अर्णव थोडासा सरबत घेत असतो. ईश्वरी म्हणते की सर हा सरबत घ्या म्हणजे कसं तुम्हाला पूर्ण बरं वाटेल. तो म्हणतो की हो हो मिस इंदोर थांब, अगं किती मागे लागतेस माझ्या. तेव्हा त्याला म्हणते की सर हे सरबत तुम्ही घेतलात ना की तुमची ही जी काही गरमी आहे ना ती दूर पळून जाईल. बघा तुम्ही कशी मजा वाटणार आहे तुम्हाला. तेव्हा मग अर्णव म्हणतो की ओके मिस इंदोर थांब जरा, अगं मी माझं काम करतोय ना. तेव्हा ती म्हणते की ते काही नाही, घ्या घ्या लवकर फिनिश करून टाका हे. तेव्हा आता अर्णव पुन्हा तो ग्लास घेतो आणि पुन्हा ते प्यायला लागतो. आणि ईश्वरी म्हणते की कसं आहे तुमचं दिमाग जरा गरम झालं आहे ना, जर हे थंड थंड सरबत तुमच्या पोटात गेलं तर कसं आहे तुमचं दिमाग पण अगदी छान छान होऊन जाईल, हो की नाही. असं म्हणून आता ती त्याला प्यायला देते. अर्णव सरबत पितो आणि ग्लास बाजूला ठेवून देतो. त्यानंतर ईश्वरी म्हणते की बर्फ हवं आहे का याच्यामध्ये आणखी? अर्णव म्हणतो की नको, मला बर्फ वगैरे काहीही नको. नंतर ईश्वरी काय करते, बर्फ घेते आणि अर्णवच्या टी शर्टमध्ये टाकते. तेव्हा तो म्हणतो की वॉट, हे काय केलं तुम्ही सिंदूर? ईश्वरी म्हणते की सर हे काय केलं म्हणजे काय, अहो बर्फ टाकला तुमच्या टी शर्टमध्ये. तेव्हा मग अर्णव म्हणायला लागतो की थांब मी सिंदूर, मी ना तुला आता बघतोस, तुझी मस्ती ना जाम वाढली आहे. असं म्हणून तो तिच्या मागे मागे आता लागत असतो. ईश्वरी ही त्याला खेळणी अगदी पटापट मारत असते. परंतु तेवढ्यातच आता अर्णव ईश्वरीला पकडायला जाणार, तिचा टेडी खेचायला जाणार, तेवढ्यात ईश्वरी पण त्या टेडीसोबत तिथे बेडवर पडते. ईश्वरी आणि अर्णव दोघंजणही आता एकमेकांच्या धक्क्यामुळे जोरात बेडवर जाऊन आदळलेले असतात. आता अर्णव ईश्वरी दोघंही एकमेकांकडेच बघत राहिलेले असतात, कारण की फायनली इथे ईश्वरी आणि अर्णव या दोघांची नजरानजर झालेली असते. इतक्या सगळ्या प्रयत्नानंतर आणि इतक्या सगळ्या भांडणांनंतर सगळं काही हळूहळू व्यवस्थित होत असतं. याचं त्या दोघांनाही खूपच बरं वाटत असतं. नंतर ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे बघतच राहिलेले असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की ईश्वरी म्हणते, अर्णव सर काय झालं, तुम्हाला बर्फाने गारगार वाटलं ना, मी म्हटलं की तुमचं दिमाग गरम झालं आहे, मग तुमचं डोकंही थंड करून टाकूया म्हणूनच हे सगळं केलं मी. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ओके ठीक आहे. मग अर्णव बलून घेतो आणि म्हणतो की समजलं, चला आता लवकरच पुढच्या तयारी लागायला पाहिजे. हा बलून ना इथे असा ठेवतो, तेवढ्यातच तो त्याच्या हातातला बलून पण फुटतो आणि अशा प्रकारे ईश्वरी त्याच्यावर खिदळून हसत असते. ती म्हणते की क्या सर तुम्ही पण. आणि असं म्हणून ती आता बाकीचा दुसरा बलून तिकडे बाजूला ठेवून देते आणि म्हणते की सर हे बघा टेबलजवळ हे सगळं कसं छान छान वाटते ना, आणि आपलं हे सगळं रूम बघून ना ताईला खरंच खूप छान वाटणार आहे. फायनली त्यांच्या रूमचं डेकोरेशन कंप्लीट झालेलं असतं. नंतर सिस्टर अंजलीला चालवत असते आणि म्हणते की मॅम हळूहळू पाऊल ठेवा म्हणजे तुम्हाला कसं बरं वाटेल आणि तुम्हाला जास्तही चालायचं नाही आहे. तेव्हा मग अंजली चालत असते आणि म्हणते की मला आता थोडं थोडं चालता येतं आहे, परंतु तरीही तिच्या स्टेटसला त्रास होत असतो. सिस्टर म्हणते की हो तुम्हाला चालता येतं आहे, पण तेव्हा अंजली म्हणते की मी काय म्हणते, इथेच माझ्या मिस्टरांची राजेशची रूम आहे ना, तिथे प्लीज मला घेऊन चला ना, मला ना त्यांच्याशी बोलायचं आहे, असं ती तिला रिक्वेस्ट करत असते. तर डॉक्टर इथे राकेशला आवाज देत असतात, मिस्टर राजेश आर यू ओके, तुम्हाला बरं वाटतं आहे का मिस्टर राजेश, असं म्हणून ते राकेशला आवाज देत असतात. परंतु राकेश हा त्याच्या विचारांमध्येच असतो आणि तो कोमामध्ये असल्यामुळे त्याला काहीही जाणवत नसतं. सिस्टर ह्या विचारत असतात की कसं वाटतं आहे तुम्हाला, बरं वाटतं आहे का? तेव्हा तो म्हणतो की कोण राकेश, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आता हे सगळं डॉक्टरांना बघून ऐकून धक्काच बसतो. सिस्टर म्हणते की प्लीज तुम्ही ऐका माझं, ती रूम त्यांची इथे जवळ नाही, थोडी लांब आहे आणि डॉक्टरला जर कळलं मी तुम्हाला इतकं चालवलं तर त्या मलाच ओरडतील, त्यामुळे प्लीज मॅडम थोडा वेळ थांबा, तुम्हाला पूर्णपणे बरं वाटलं की मग आपण उद्या बघूया.
तुम्ही प्लीज इतका आजच ताण देऊ नका, तुमची स्टेटस अजून ओले आहेत. तेव्हा मग अंजली तिथेच बसते आणि म्हणते की ठीक आहे. आणि सिस्टर म्हणते की तुम्हाला आता चालवणार नाही आहे, तुम्ही इथे जरा 2 मिनिट बसा म्हणजे बरं वाटेल. आता डॉक्टर म्हणतात की मिस्टर राजेश, ठीक वाटते ना तुम्हाला? राजेश भोसले. तेव्हा राकेश म्हणतो की 1 मिनिट मला सांगा की कोण राकेश, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मी कोणीही राजेश वगैरे नाही आहे. तेव्हा डॉक्टर म्हणतात की मग तुम्ही सांगा की तुम्ही कोण आहात म्हणून, तुमची ओळख नक्की काय आहे? तेव्हा तो म्हणतो की मी कोण आहे मलाही माहीत नाही आहे आणि मी इथे कसं काय पोचलो, माझा हा अपघात वगैरे कसा झाला, आता तो पुन्हा व्हायलंट व्हायला लागतो. तेव्हा मग डॉक्टर म्हणतात की थांबा, तुम्ही इथे आराम करा, तुम्ही प्लीज स्वतःला त्रास करून घेऊ नका. तेव्हा सिस्टरला ते म्हणतात की ज्याची भीती होती तेच झालं. पेशंट कधीकधी सर्जरीमधून कोमामधून बाहेर येतो, त्यानंतर स्वतःचा स्मृतिभ्रंश होऊन जातो. अशीच केस ही घडलेली आहे आणि यांना स्वतःची आठवणही नाही आहे, म्हणजे स्वतःची ओळख विसरला ह्या पेशंट, असं म्हणून डॉक्टर आता टेन्शनमध्ये आलेले असतात. कारण की काहीही करून अर्णवने त्याला व्यवस्थित करायला सांगितलेलं असतं. तर तेवढ्यातच अंजली ही चालत चालत हळूहळू मागे येते आणि सिस्टर म्हणतात की तुम्ही इथे बसा, तुम्हाला खूप त्रास झाला आहे. तेव्हा मग ती म्हणते की नाही, अहो मला जाता येईल, तुम्ही प्लीज माझ्या मिस्टरांकडे मला घेऊन जा ना, मला त्यांची तब्येत बघायची आहे. पण सिस्टर तिला घेऊन येते आणि म्हणते की हे बघा मॅम, तुम्ही जरा आता आराम करा, इथे पडा, तुमचं स्ट्रेजर हे क्रिटिकल आहे जाम, त्यामुळे तुम्हाला हवं तितकं चालता येणार नाही आहे. तुम्हाला हवं तर आपण थोड्या वेळाने वॉर्ड बॉयला बोलावून घेऊया, त्यांना बोलवल्यावर आपण मी तुम्हाला वाटलेस तर स्ट्रेचरवर घेऊन जाऊ भेटायला, पण आता प्लीज थोडा आराम करा, थोड्या वेळाने आपण जाऊ. तेव्हा कुठे अंजली गप्प बसते. नंतर मग आता वल्लरी म्हणते की काय गं अंजली, तुझी ही अवस्था खूप बेकार झाली आहे, पण काळजी करू नको, सगळं काही व्यवस्थित होईल. मला असं वाटतं ना की बाळाच्या बाबतीतले ना सगळे डिसिजन तुझे असले पाहिजेत, म्हणून मला जर कोणी यामध्ये इंटरफेअर केलं ना तर मला खरंच खूप राग येतो. त्यामुळे अंजली, किती काही झालं तरीही आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की मला तर राग येतोय, म्हणजे हे सगळं जर बाळाला घरी गेल्यानंतर कोणी तुझ्यापासून लांब करत असेल ना किंवा तुझ्या मनाच्या विरोधात बाळाबरोबर वागत असेल ना तर ते मला अजिबात पटणार नाही. तिचं ते बोलणं ऐकल्यानंतर अंजली पटकन उठून बसते आणि म्हणते की मामी, तुला नेमकं काय म्हणायचं आहे, कशाबद्दल बोलतेस तू? तेव्हा ती म्हणते की कशाबद्दल बोलते म्हणजे, अगं मी बाळाबद्दलच बोलत आहे. बाळाचं जर काही पालनपोषणाच्या जबाबदारीनिमित्त असेल तर ते तुला समजलं पाहिजे ना, प्रत्येक गोष्ट ही तुझ्या मनाची असली पाहिजे बाळाबद्दल, आणि जर काही कोणी त्यात मध्ये करत असेल तर त्याचा राग तुलाही येईलच ना. तेव्हा अंजली म्हणते की तू कशावरून बोलते, नेमकं काय आहे तुझ्या मनामध्ये? त्यावर मग मामी म्हणते की अगं तुला माहिती आहे का, काल जेव्हा तू इथे होतीस तेव्हा बघ, काल सिस्टर आणि नर्स आले होते, सिस्टर आणि डॉक्टर, ती जोडी होती ईश्वरी आणि अर्णवची, ते दोघंजण ही बाळाला भेटायला आले होते. हे ऐकल्यानंतर तिला धक्काच बसतो. नंतर मग मामा असं तोंड पाडून बाहेर बसलेला असतो. आजी म्हणते की अरे अवी, असा चेहरा पाडून का बसलायस तू? एरवी तू कोणाच्याही बोलण्याचं इतकं वाईट वाटून घेत नाहीस ना, मग आता जाऊ दे अंजली, तिचं इतकं मनावर तू घेऊ नको, जाऊ दे. तेव्हा मग तो म्हणतो की पण आई, काही झालं तरीही अर्णवच्या बाबतीत ती खूप चुकीचं वागते, मला तिचं वागणं अजिबात पटत नाही आहे. दोघंही भाऊ बहीण असे लहानातून मोठे झालेले, आणि जर मोठं झाल्यानंतर असे दरार येत असेल तर मग ते कसं सहन होणार आहे? तेवढ्यात ईश्वरी आणि अर्णव येतात आणि म्हणतात की काय काय झालं इथे, इतका सगळा माहोल इतका गरम गरम का आहे, म्हणजे सगळेजण असे चेहरा पाडून का बरं बसलेले आहेत? तेव्हा अर्णव म्हणतो की मामा, तुला काय झालं आहे? तेव्हा मामा म्हणतो की काही नाही, असंच. मग त्यानंतर ईश्वरी म्हणते की मामा, कसं आहे ना की खरंच तुमचा स्वभाव हा खूप जॉली आहे आणि प्रत्येक सिच्युएशन असू दे, काहीही असू दे, तुमचा चेहरा हा कायम हसरा असतो, आणि त्यामुळे आम्हाला घरात सवय आहे की किती काही झालं तरीही मामा हे हसणार आणि मामा काहीतरी जोक मारून सगळं काही नॉर्मल करणार, हे आम्हाला पहिल्यापासून सवय आहे. त्यामुळे एक गोष्ट नक्की की किती काही झालं तरी मामा मात्र सिरियस होऊ शकत नाही. तेव्हा मग अविनाश म्हणतो की हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही, मला काही सिरियस व्हायचं नसतं रे. तेव्हा आजी म्हणते की अरे जरा हळू बोल, हॉस्पिटल आहे. तेव्हा तो म्हणतो की हो, पण कसं आहे ना, कधी कधी सिच्युएशन अशी होऊन जाते, पण ठीक आहे, मलाही असं ना सिरियस बसून राहायला आवडत नाही, मला हे असं हसं खेळत राहायलाच आवडतं. तेवढ्यातच आता मामा हे सगळं बोलत असताना आकाश तिथे येतो आणि त्यालाही टेन्शन आलेलं असतं, कारण लवकरच इन्स्पेक्शनसाठी पोचायचं असतं, पण त्याला तिथून निघता येत नाही. मग तेवढ्यातच तो बाजूला जातो, नम्रताचा त्याला फोन आलेला असतो म्हणून, आणि फोन आल्यामुळे तो म्हणतो की हॅलो,
काय झालं आहे? तेव्हा ती म्हणते की सर, तुम्हाला माहिती आहे ना, थोड्याच वेळात ते लोक येणार आहेत, त्यामुळे प्लीज तुम्ही निघालात का तिथून? तेव्हा आकाश म्हणतो की हो, मला थोडा वेळ दे, मला माहिती आहे मी तिथे पोचायचे अर्जंट, पण थोडा वेळ दे मला, असं म्हणून तो आता पुन्हा फोन ठेवून देतो. नंतर मग आता अंजली ही आतमध्ये दोघांनाही बोलवते, ईश्वरी आणि अर्णवला. तेव्हा मात्र तो खूपच खुश होतो की ताईने मला बोलावले. म्हणूनच तो आतमध्ये येतो आणि म्हणतो की ताई, बोलावलेस ना तुम्हाला? तेव्हा अंजली म्हणते की तिथेच थांबा तुम्ही दोघं नाही, पुढे यायचं नाही अजिबात, तिथेच थांबून माझ्याशी बोला. तेव्हा अर्णव म्हणतो की काय झालं, तूच बोलावलंयस ना मला? तेव्हा ती म्हणते की हो, मी बोलावलेलं आहे तुला, पण मला एक गोष्ट सांग की हे सगळं करण्याची तुला काय गरज होती? तेव्हा मग अर्णव म्हणतो की नक्की काय म्हणतेस तू? तेव्हा लगेचच अर्णव म्हणतो की डोंट वरी ताई, मी काही बाळाचा चेहरा बघण्यासाठी पुढे येणार नाही आहे. तेव्हा ती म्हणते की पुढे येणार नाही आहे म्हणजे अगोदरच तुम्ही बाळाचा चेहरा बघून मोकळे झालेले आहात आणि आता मला म्हणतोयस की तू बाळाचा चेहरा बघायला येणार नाहीस म्हणून? तेव्हा अंजली भडकल्यानंतर म्हणते की म्हणजे? तेव्हा ती विचारते की चिंटू, तुला हे सगळं खोटं बोलताना जराही लाज वाटत नाही का रे? आणि तू जराही विचार केला नाहीस, मी जर तुला सांगितलेलं होतं तर त्याच्या विरोधात का वागलास तू? माझ्या परवानगीशिवाय माझ्या बाळाचा चेहरा का बघितलात तुम्ही? मला अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा मग आता लगेचच अर्णव म्हणतो की ताई, अगं असं का करतेस तू? तेव्हा अंजली म्हणते की हो, मला राग आला या गोष्टीचा. माझं मूल असतानाही माझ्या विरोधात, म्हणजे माझा शब्द असतानाही तुम्ही त्या शब्दाच्या विरोधात जाऊन वागलातच कसे? आतापर्यंत तो खूपच काही केल्यात गोष्टी, म्हणजे असं काही वागलास जे मला अजिबात आवडलेलं नाही आहे. पण आता आता मात्र तू हे सगळं का वागलास? मी तुला सांगितलं होतं ना एकदा की नाही हातात घ्यायचं बाळाला, पण हे का ऐकलं नाहीस तू? तेव्हा मग ती म्हणते की नाही, मी तुला सांगितलेलं होतं चिंटू, ज्या काही गोष्टी आहेत त्या मी ठरवलेल्या आहेत माझ्या बाळाच्या बाबतीत. मग तुम्ही कोण आहात त्याच्या बाबतीत डिसाईड करणारे आणि ठरवणारे? काही झालं तरी माझ्या बाळाच्या बाबतीतला निर्णय मीच घेणार आहे सर्वस्वी. त्यामध्ये तुम्हाला अधिकार नाही आहे कोणताही मध्ये मध्ये हक्क गाजवण्याचा, समजलं का? म्हणूनच माझ्या बाळाला अजिबात बघायचं नाही आहे तुम्ही, आणि अजिबात त्याला कधी घ्यायचंही नाही आहे, समजलं? तेव्हा अर्णव खूप चिडलेला असतो. अर्णव म्हणतो की एक मिनिट ताई, हे सगळं सांगण्याचा तुला कोणी अधिकार दिला? अगं ते बाळ फक्त तुझं आहे असं नाही आहे, सगळे नातेवाईक आहेत त्याच्याबरोबर. आणि ते बाळ जेव्हा श्वास घेत होतं, तुझ्या पोटामध्ये जन्म घेत होतं, त्यावेळेला सगळेजण होतो ना आम्ही त्याच्याबरोबर. ते बाळ हे सगळ्यांबरोबर आहे, सगळ्यांना ते ओळखतंय. आणि तू मला असं का म्हणतेस? अरे त्या बाळाला जन्माला येण्यासाठी आपण सगळ्यांनी किती स्वप्न पाहिली होती, किती जपलं आहे तुला सगळ्यांनी, आणि त्याचा त्रास सगळ्यांनाच झाला आहे, एकटीला तुला नाही. त्यामुळे तू हे जे काही बोलतेस ना ताई, ते खरंच मला अजिबात पटलेलं नाही आहे. तुझं म्हणणं आहे की बाळाला बघायचं नाही, भेटायचं नाही. का नाही भेटायचं? तू जेवढी बाळाची वाट पाहिलीस ना आतुरतेने, तेवढीच आम्हीही बाळाची आतुरतेने वाट पाहिलेली होती. काय होणार आहे, माझ्या भाचीची मी वाट पाहिली होती, आणि आता ती आली तर तू म्हणतेस की तिला बघायचं नाही, तिला हात लावायचा नाही. नाही ताई, अजिबात होणार नाही आहे हे. मी माझ्या भाचीला भेटणार, तिला हात लावणार, कारण की तू कितीही काही केलंस ना तरीही मी या गोष्टीला नकार देऊ शकत नाही. आणि तिच्यासाठी खूप स्वप्न पाहिलीत, तिचं नाव इतकंपासून सगळं काही स्वप्न ठरवली आहेत आम्ही, सगळं डिसाईड करून ठेवलं आहे, आणि यावेळेला तू म्हणतेस की असं करू नको. एक काम कर, मला ना तू एक गोष्ट सांग. तेव्हा अंजली म्हणते की नाही, मला काहीच ऐकायचं नाही आहे, मी अजिबातच तुला हात लावू देणार नाही आहे बाळाला. तेव्हा अर्णव आता अंजलीचा हात हातात घेतो आणि म्हणतो की ठीक आहे, तुला असं वाटतं ना की माझ्या बाळाला, तुझ्या बाळाला हात लावायचं नाही, तर ठेव, माझ्या डोक्यावर शपथ घेऊन सांग की हात ठेवून की हे सगळं नाही करू शकत तू, म्हणजे आपलं नातं कायमचं तुटलं. तू माझी बहीण नाही आणि मी तुझा भाऊ नाही, हे नातं असंच कायमचं तुटलं असं सांग, तर आणि तरच मी त्या बाळाकडे जाणार नाही. सांग ना ताई, मी तुझा भाऊ नाही आहे, आणि आपल्या आईचे डोळे मिटून विचार कर आणि सांग आपल्या आईला की मी तुझा भाऊ नाही आहे म्हणून, आणि तू माझ्याबरोबर नाही आहेस म्हणून. तेव्हा मग ती ऐकायलाच तो तयार नसल्याने ती त्याच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते की चिंटू, सोड माझा हात. आणि मग चिंटूने हात सोडल्याबरोबर अर्णव म्हणतो की समजलं ना ताई, माझ्या आता लक्षात आलं की किती काही झालं तरीही तू माझ्यासोबतचं नातं तोडू शकत नाही. अजूनही तुझं माझ्यावर तितकंच प्रेम आहे, आणि तू आई झालीस तरीही तू ताईचं नातं कधी विसरणार नाही, माहिती आहे मला. अंजलीच्या डोळ्यातून आता पाणी येतं. तेव्हा सगळेजण घरातले आतमध्ये आलेले असतात त्या आवाजाने. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघ ताई, मला एक गोष्ट चांगलीच माहीत आहे,
किती काही झालं तरीही तू वाईट काहीही घडू देणार नाही. आपलं बाळ आहे ना, ते सगळ्यांसाठी आहे. त्यामुळे तू अजिबात त्याला तिच्या मामापासून वगैरे अजिबात तोडू शकत नाही. कारण जेव्हा ते जन्माला येत होतं त्याच्या आधीपासून माझाही आवाज ते ऐकत होतं आणि माझाही आवाज आणि घरातल्या सगळ्यांचा आवाज ते बाळ ओळखतं, समजलं? त्यामुळे तू प्लीज आधी कधीही कुठल्याही प्रकारचा प्रतिबंध त्या बाळाला लावू नको. असं म्हटल्याबरोबर ते बाळ जरा रडायला लागतं आणि जरा रडायला लागल्याबरोबर लगेचच अर्णव म्हणतो की बघितलं ताई काय झालं, ते बाळ रडायला लागलं आणि त्या बाळालाही अजिबात हे सगळं आवडलेलं नाही आहे. तेव्हा वल्लरी त्या बाळाला शांत करत असते की ओगं काय झालं, शांत राहा असं म्हणून ती तिला गप्प करत असते. परंतु ईश्वरीला मात्र राहवत नसतं. मामा म्हणतो की हो अगदी बरोबर आहे, ईश्वरी आणि अर्णव तुमचा आवाज आल्यामुळे ना तिला खूप बरं वाटलं. आणि तसंही तुम्ही काय केलं अंजली, तू तिच्या मामाच्या कानाखाली वाजवली आहेस ना, त्यामुळे तिला ते अजिबात आवडलेलं नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते की ताई प्लीज मला बाळाला घेऊ दे ना, 1 मिनटं मी तिला लगेच शांत करते. असं म्हणून ईश्वरी बाळाजवळ जाते आणि तिला शांत करते आणि म्हणते की गप्प व्हायचं, रडायचं नाही अजिबात. इथे आहोत ना आम्ही सगळे, बघ सगळेजण आहेत इथे, मी आहे, तुझी ईश्वरी मामी आहे इथे, ती बघ अर्णव मामा आहे तिथे, आजी मामा सगळे आहेत इथे, अजिबात घाबरायचं नाही आहे, समजलं? शांत व्हायचं आहे, सगळ्यांची लाडकी असणार आहेस तू. असं म्हणून ती आता डोळ्यात पाणी आणते आणि पिल्लूबरोबर खेळत असते आणि म्हणते की तो बघ अर्णव मामा. तेव्हा अर्णव आता ईश्वरीच्या बरोबर येऊन उभा राहतो आणि पिल्लूबरोबर खेळायला लागतो आणि ईश्वरी म्हणते की सर बघा पिल्लू किती लाडाने तुमच्याकडे बघत आहे ते. तेव्हा ईश्वरी आणि अर्णवजवळ ती खूप शांत झालेली असते आणि त्यांच्यासोबत ती खेळतही असते आणि ह्याचा वल्लरीला खूप राग येत असतो. वल्लरी म्हणते की मी जे काही केलं आहे ते प्रकरण पाण्यात गेल्यासारखं झालं आहे असं वाटतंय मला, कारण की इतकं मी सगळं भडकवलं पण त्याचा काही उपयोग झाला नाही. हे ईश्वरी आणि अर्णव पुन्हा एकदा त्या अंजलीच्या बाळाला घेतलंच त्यांनी. किती काही झालं तरी हे मात्र काही यांचं संपत नाही आहे. आगीत तेल ओतूनही काही काम झालं नाही. वल्लरी मनातल्या मनात स्वतःलाच आता कोसत असते. नंतर मग अर्णव म्हणत असतो की काय झालं ताई, काही झालं ना तरी तू एक गोष्ट लक्षात ठेव की आपण एकत्र आहोत. कितीही आपल्यामध्ये हेवेदावे असले तरीही बाळावरती ते अजिबात आणू द्यायचे नाही. बाळ हे घरातलं प्रत्येकाचं आहे आणि ते त्याच्या बाबतीत प्रत्येकाने स्वप्न पाहिलेली आहेत. त्यामुळे तू प्लीज असा चुकीचा विचार करू नको. आणि हे पाहून खरंच मला बरं वाटलं की तुला खरंच काहीतरी वाटतंय, म्हणजे ह्या ज्या काही गोष्टी घडल्यात त्यामधूनही तू अजूनही आपलं प्रेम विसरलेली नाही आहेस. तेव्हा मग बाळाला पुन्हा ईश्वरी पाळण्यामध्ये ठेवत असते आणि म्हणते की तुला कुठे जायचं आहे, आपण जाऊया, हा लवकरच जाऊया. असं म्हणून ती आता बाळालाही खेळवत असते. अंजलीला मात्र हे सगळं बघून काहीच वाटत नसतं. ती गप्प त्याच्याकडे बघत असते. तेव्हा मग अर्णव बाळाला घेतो आणि म्हणतो की बाळा मला तुझ्याशी बोलायचं आहे. मी अर्णव मामा आहे, तुझा अर्णव मामा, आलं का लक्षात तुझ्या? ये ये इथे माझ्याकडे. असं म्हणून तो तिच्याशी थोडा वेळ खेळतो. पण मात्र वल्लरी खूपच डॅम्बिस असते. वल्लरी पुढे येते आणि म्हणते की ये आता मामी आजीजवळ ये, तुला झोपायचं असेल ना, ये गाई कर. असं म्हणून ती आता तिला तिच्याकडून हिसकावून घेते दोघांकडूनही मुद्दाम आणि मग बाळाला घेऊन तिथे येते. तर आता मामा याला खूपच राग आलेला असतो, कारण की अंजलीचं जे वागणं असतं ना ते त्या दोघांनाही अजिबात आवडलेलं नसतं. आकाशही आता पटकन बाजूला येतो आणि दोघंजणे बाजूला निघून गेल्यानंतर ईश्वरी तिथे बघतच बसते आणि अर्णव देखील बाहेर पडलेला असतो. तर ईश्वरी अर्णवच्या मागे मागे जाते. नंतर मग मामा म्हणतो की हे बघ अंजली, एक गोष्ट नक्की आहे की किती काही झालं ना तरी ईश्वरी आणि अर्णवला तू तुझ्या बाळापासून अजिबात तोडू शकत नाही. अगं ते कोणालाही जमण्यासारखं नाही आहे. किती प्रेमळ नातं आहे माहिती आहे. अगं अंजली, तुझं आणि माझं जसं नातं आहे ना तसंच अर्णवचं आणि बाळाचं असणार आहे. त्यामुळे प्लीज तू त्याला तरी टोकू नकोस, आता मनापासून विचार कर. नंतर इथे इन्स्पेक्शनवाले तिथे क्लाउड किचनला आलेले असतात. तेव्हा तिथे नम्रताची तारांबळ उडते. ती त्या सगळ्यांना पाणी वगैरे प्यायला देते आणि म्हणते की सर थोडा वेळ प्लीज बसा. आणि मग ते दोघं सगळेजण बसत असतात आणि हे सगळं बघत असताना नमूला खूपच वाईट वाटत असतं की वेळेपेक्षाही अगोदर यायचं होतं तरीही सर आलेले नाहीत, सगळं सेटअप करायचं होतं. तेव्हा मग ते म्हणतात की मॅम आता आपण प्रेझेंटेशनला सुरुवात करूया का. तेव्हा नम्रता त्यांच्याकडे थोडा वेळ मागत असते की आपण थोडा वेळ थांबूया. तर हे सगळं होत असताना अर्णव बाजूला येतो आणि बाळाशी भेटल्यानंतर आणि मामीने बाळाला काढून घेतल्यानंतर तो बाजूला येऊन उभा राहतो आणि विचार करत असतो की मला बाळाशी भेटता तर आलं, मी ताईकडून कायमची परमिशन तर घेतली बाळाला भेटण्याची, पण मला एक गोष्ट समजत नाही आहे की आपण दोघं डॉक्टर आणि नर्सच्या वेशामध्ये बाळाला भेटायला आलो होतो हे कोणाला समजलं आणि हे कोणी सांगितलं होतं ताईला. ताई तर आतमध्ये रूममध्येच होती, मग हे तिला समजलं तरी कसं.
तेव्हा ईश्वरीला आठवतं की अर्णव ईश्वरी दोघं गप्पा मारत होते रूमच्या बाहेर. तेव्हा तिथे जी कुंडी असते मातीची ती पडलेली होती आणि तिथूनच कोणीतरी पास ऑन झालं होतं आणि ते लक्षात आलं होतं. तेव्हा ईश्वरी मनातच विचार करते की मला कळलंय कोणी केलं हे सगळं ना त्या वल्लरी मामीचं काम आहे, मला माहिती आहे. तेव्हा मग अर्णवला ईश्वरी म्हणते की हे बघा अर्णव सर, हे सगळं ना कोणी केलं ते मला अजून माहीत नाही, परंतु हे जे सगळं ज्यावेळी कोणी केलं आहे ना त्या माणसाला मला पुन्हा एकदा तो करू शकणार नाही ना असं चांगला समज द्यायचा आहे. असं आयुष्यात तो पुन्हा कधी करणार नाही. तर पुढच्या भागामध्ये अंजली ही बाळाला घेऊन राकेशकडे जाते आणि म्हणते की हे बघा कोण आहे, आपली मुलगी आहे बघा, असं म्हणून ती बाळाला त्याच्यासमोर धरते आणि राकेशला काहीही समजत नसतं. राकेश म्हणतो की एक मिनिट मला जरा सांगा की कोण आहात तुम्ही आणि हे कोणाचं बाळ आहे, मी या तुम्हाला आणि या बाळाला ओळखत नाही आहे. असं आता तो बोलल्याबरोबर तिला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण की राकेशची स्मृतीच गेलेली असते. तेव्हा अर्णव त्याला राकेश असा आवाज देतो, तेव्हा तरीही तो म्हणतो की कोण राकेश, कोणी राकेशला मी ओळखत नाही. आता नेमकं पुढे काय घडणार आहे पाहणं रंजक ठरेल. अशाच अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.